हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। आम्रखंड, आंब्याचा सीझन आहे, सणवार आहे, त्याच्यामुळे श्रीखंड कसं आपण बनवतो तसंच मी आंब्याचा आम्रखंड बनवलेला आहे। खूप सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि चॅनलवर नवीन आहे तर चॅनल पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा। इथे मी आदल्या दिवशी रात्री ही सगळी प्रोसेस करते, कारण का मी गुरुवारी श्रीखंड बनवलं आहे, तर मी बुधवारी रात्री झोपायच्या आधी एक भांडं घेतलं, त्याच्यावरती जाळी घेतली, असं आपण एक कापड घेतलेलं आहे। ही प्रोसेस एक रात्रभर करायची आहे, त्याच्यामुळे आदल्या दिवशीचं मी तुम्हाला सगळं सांगते। 1 लिटर दही घेतलं आहे मी। दही मेजरिंग आपलं मार्केटमध्ये मिळतं, ते तुम्ही आणलं तरी चालेल, घरात घेतलं तरी चालेल। आणि ते अशा कापडावरती आपण काढून ठेवायचं आहे, कारण ह्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हा आपल्याला असा चक्का बनवायचा आहे, घरगुती सुंदर असं होतं। जर 4-5 तासामध्ये होऊन जातं, पण 8-10 तास ठेवायचं असेल तर त्यासाठी म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी चक्का बनवायचा होता, म्हणून मी रात्री असं हे करून ठेवलेलं आहे, पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घेण्यासाठी। अशा पद्धतीने मी कापडामध्ये ते दही 1 लिटर बांधून ठेवलेलं आहे। आणि आता कसं गरमीचे दिवस असल्यामुळे ते बाहेर ठेवलं तर जरा आंबट होईल, म्हणून मी हे असंच्या असं सेम फ्रीजमध्ये एक अख्खी रात्र मी ठेवलं होतं, म्हणजे हळूहळू त्यातलं पाणी हे निथळून जाऊ शकतं। हे अशा पद्धतीने घरगुती तुम्ही सुंदर आम्रखंड बनवू शकता। मी अजून बऱ्याच अशा रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी घेऊन आले हापूस आंबा, खूप सुंदर मस्त आता असं फ्रेश आंबा आता मार्केटमध्ये यायला लागलेला आहे, त्यामुळे मी तो हापूस आंबा आणला आणि त्याचा पहिल्यांदा एका आंब्याचा मी गर काढून घेतलेला आहे। आता आपण हे रात्रभर जे दही ठेवलेलं होतं ते दही आता आपण बाहेर काढायचं आहे। छानपैकी पाणी त्याच्यातलं मस्तपैकी निथळलेलं आहे। 10-12 तास जास्त असं दही आपण ठेवून दिलं की पूर्ण पनीरसारखं घट्ट असं ते झालं पाहिजे, तर आपलं आम्रखंड श्रीखंड खूप छान पद्धतीने बनतं। हे बघा, तुम्ही बघू शकता किती पाणी त्याच्यातलं बाहेर आलेलं आहे ते। आता आपल्याला हे पाणी काय तुम्ही झाडाला वापरू शकता किंवा असं जेवणात डाळीला वगैरे वापरू शकता। आता आपण काय करायचं आहे, त्याच्यातलं जे आपला तो चक्का तयार झालेला आहे तो आता आपण काढायचा। तुम्हाला दाखवते, पूर्ण एक अख्खी रात्र आपण ते असं ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे किती मस्त असं घट्टसर असं अगदी ते आलेलं आहे, पूर्ण पाणी त्याच्यातलं गेलेलं आहे। आणि छानपैकी आपल्याला हा बघा असा चक्का तयार मिळालेला आहे। आता एक्स्ट्रा जे कापडाला लागलेलं आहे ते मी त्याच्यातलं काढून घेते। म्हणून म्हटलं, जितकं आपण जास्त वेळ ठेवू आणि बाहेर ठेवलं की कसं दही लगेच आंबट होणार, त्यामुळे आपला आम्रखंड श्रीखंड थोडं आंबट होणार, म्हणून हे फ्रीजला ठेवायची ही सगळी प्रोसेस करायला। आता एक्स्ट्रा त्या कापडाला लागलेलं होतं ते पण मी काढून घेतलेलं आहे। आता तुम्हाला एक मी दुसरी पद्धत दाखवते की आता आपलं हे दही आहे ते जो आपण चक्का तयार केलेला आहे तो अजून स्मूथ, म्हणजे त्याला असं जास्त फेटायला वगैरे आपल्याला लागणार नसेल, तर हे अशा पद्धतीने आपण ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे असं चाळून घ्यायचं आहे की असं जाळीत नाही केलं ना की पूर्ण त्याच्यातला कुठचा दाणा बिणा काय असेल ते सगळं व्यवस्थित असं क्लिअर होतं आणि आपल्याला एकदम स्मूथ टेक्स्चर मिळतं। त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपण ते असं जरासं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढे ते जास्त फेटायला लागत नाही, पटकन आपलं आम्रखंड हे तयार होतं। आणि एकदम छान ही पद्धत आहे, तुम्ही असं केलं तरी चालेल किंवा जरा जास्त हाताने नुसतं फेटून काढलं तरीसुद्धा चालेल, पण आपल्याला जसं मार्केटमध्ये एकदम स्मूथ टेक्स्चर मिळतं तशा पद्धतीचं पाहिजे असेल तर हे अशा पद्धतीने आपण ते गाळून घ्यायचं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। हे बघा, पूर्णपणे आपला चक्का आपण मस्तपैकी गाळून घेतलेला आहे, एकदम आत्ता तो खूप छान असा स्मूथ झालेला आहे। एक्स्ट्रा जे काही आता लागलेलं आहे ते गाळणीला ते आता मी सगळं काढून घेते। अशा पद्धतीने तुम्ही आम्रखंड करा, तुमचा आम्रखंड परफेक्टच होणार, एकदम स्मूथ छान, एकदम जसं मार्केटमध्ये मिळतं तशा पद्धतीचं एकदम छानपैकी मिळतं। टेस्ट सगळं काही परफेक्ट असं आम्रखंड तुम्हाला मिळेल। तुम्ही ही रेसिपी करा, त्याच्यानंतर मला कमेंट्स करून सांगा की कशी बनली ती, आणि तुम्हाला ही आवडली की नाही तेही मला कमेंट्स करून सांगा। आता इथे आपला हा चक्का तयार झालेला आहे। आता इथे मी सुरुवातीला 5 टेबलस्पून पिठी साखर टाकते, म्हणजे जी साखर आपण पावडर शुगर असते ती मिक्सरला आपण बारीक करायची, आणि ही पावडर शुगर आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 5 टेबलस्पून टाकलेली आहे।
आपल्याला साखरेचा वापर स्टेप बाय स्टेप करायचा आहे। इथे सुरुवातीला मी 5 टेबलस्पून टाकलेली आहे, कारण का नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मँगोचा पल्प म्हणजे आमरस आपण टाकायचा आहे। रेडीमेड आमरस टाकला तरी चालेल किंवा मी आता जसा आंबा आणून त्याचा जो रस काढून त्याच्यामध्ये टाकणार आहे, पण तो छानपैकी फेटून वगैरे टाकायचा। आता इथे आपण जास्त फेटायचं नाही आहे, फक्त पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। अति फेटलं तर आपलं आम्रखंड हे पातळ होऊ शकतं, त्याच्यामुळे जरासं फक्त फेटायचं आहे। फक्त आपल्याला मिक्स करून घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये पिठी साखर। आणि आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचा अर्धा कप आंब्याचा रस टाकलेला आहे आणि हा आंब्याचा रस आपण आता त्याच्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचा आहे, फेटायचं नाही आहे, कारण का आपण आधीच ते मस्तपैकी असं गाळून घेतलेलं असल्यामुळे त्याला टेक्स्चर हे स्मूथच आलेलं आहे। अति फेटलं तर ते आपलं आम्रखंड असं पाहिजे तसं जसं मार्केटमध्ये मिळतं तसं थोडं घट्टसर होणार नाही, त्यामुळे फेटताना अलगद हळूहळू फेटायचे सगळं। आणि इथे आता मी केशर कलर म्हणजे मँगोचा कलर घेतलेला आहे, तो अगदी एकदम एक छोटासा चिमूटभर टाकलेला आहे, कारण आंब्याने तो तसा आपल्याला जसा मार्केटमध्ये आमरस मिळतो आम्रखंड मिळतं तसा कलर येत नाही, त्याच्यासाठी थोडासा हा कलर वापरलेला आहे। कारण का मार्केटमध्ये जे मिळतं त्यालासुद्धा थोडासा कलर असतो, तुम्ही कलर नाही वापरला तरीसुद्धा चालेल, त्याने काय टेस्टमध्ये फरक पडणार नाही, पण जो दिसण्यासाठी जो तसा सेम लुक पाहिजे असतो आपल्याला मार्केटसारख्या आम्रखंडाचा, तसा येण्यासाठी हा कलर थोडासा वापरायला लागतो। त्याशिवाय आंब्याचा ओरिजिनल कितीही आपण हे केलं तरी तेवढा कलर येत नाही, हा मी माझ्या अनुभवावरनं सांगते। म्हणून म्हटलं की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कलर टाका, नाही टाकला तरीसुद्धा काही फरक पडत नाही, फक्त तो कलर जसा मार्केटला जसा आम्रखंड मिळतं तसा येत नाही, थोडा फेंट कलर येतो। आता हे सगळं मी आमरस आणि आपला पिठी साखर पहिली टाकली होती ती सगळी फक्त याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, अजिबात आंब्याचा रस कुठे असा एक्स्ट्रा ठेवलेला नाही आहे। आता थोडासा अजून गोडपणा त्याला यायला पाहिजे, कारण का आंबा तितका गोड नव्हता, म्हणून मी अजून त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून टाकलेला आहे। कारण का आत्ताच जे आपल्याला पुढची पिठी साखर टाकायची आहे ती तुम्ही चव बघून टाका की जर तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार। टोटल मी इथे अख्ख्या आम्रखंडासाठी 10 टेबलस्पून साखर वापरलेली आहे, पिठी साखर म्हणजे साधारण मेजरिंग कपचं अर्धा कपनी त्याच्यावरती थोडी 1-2 टेबलस्पून अशी ती होते, त्याच्यामुळे मी इथे 10 टेबलस्पून आम्रखंडासाठी ही पिठी साखर वापरलेली आहे। म्हणून सांगितलं तुम्ही पिठी साखर टाकतानाही स्टेप बाय स्टेप टाकायची, कारण जर आपल्याला वाटलं की नाही एवढंच गोड आपल्याला ठीक आहे, काय कायना शुगरचा त्रास असतो ते खाणारे सुद्धा असतात, त्याच्यानुसार आपण आम्रखंडामध्ये किंवा श्रीखंडामध्ये साखर ही टाकायची, सुरुवातीला आपण टाकायची, त्याच्यानंतरची साखर ही स्टेप बाय स्टेप टाकायची। आता एक्स्ट्रा ॲडिशनल मी इथे ह्याच्यामध्ये असे आंब्याचे तुकडे करून टाकते, हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वाटलंच तर इथपर्यंतच तुम्ही ठेवू शकता। जर तुम्हाला एक्स्ट्रा अजून जसं पाहिजे असेल की मँगो लवर असाल तुम्ही माझ्यासारखी किंवा आमच्या घरात सगळी खाणार, कारण शेवटी आम्ही रत्नागिरीकर हापूस आंब्यासाठी कमीपणा कुठे आणत नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी भरपूर असे आंब्याचे असे पीसेस पण टाकलेले आहेत, ह्याने खूप छानच लागतं आम्रखंड, तुम्ही सुद्धा असं टाकून खाऊ शकता, खूप सुंदर लागतं। आणि आता एकदम मस्त फ्रेश मँगोज, आता आंब्याचा सीझन चालूच झालेला आहे, त्याच्यामुळे रत्नागिरीचा हापूस तर अगदी आपला फेवरेटच असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडासा अगदी आंब्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि ते आपण आता ह्याच्यामध्ये थोडे मिक्स करून घेऊया। आणि हे सगळं करताना जेव्हा जेव्हा आपल्याला ते मिक्स करायचं आहे, ढवळायचं आहे, खूप हलक्या हाताने ढवळायचं आहे, जास्त फेटायचं नाही आहे, कारण का ते मग टेक्स्चर एकदम पातळ होऊन जातं। आता थोडासा मी ह्याच्यामध्ये केशर टाकलेला आहे, केशर थोडासा फ्लेवरसाठी आणि थोडासा कलरसाठी आणि थोडं दिसायला पण छान म्हणून टाकले। आता इथे हे बघा आपला आम्रखंड परफेक्ट झाला आहे की नाही, आता हे चमच्यातनं खाली लगेच पडत नाही आहे, कितीही चमचा तुम्ही उलटा सुलटा करा लगेच पडत नाही आहे, म्हणजे आपला आम्रखंडाचं टेक्स्चर आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। लगेच तुमचं खाली पडलं तर ह्याचा अर्थ तुमचा आम्रखंड थोडं पातळ झालेलं आहे, पातळ झालं तर काय हरकत नाही, फ्रीजला जास्त वेळ थंड करायला ठेवा, ते थोड्या वेळाने घट्ट होईलच। आता मी गार्निशिंग साठी वरनं परत थोडेसा आंब्याचे पीसेस टाकलेले आहेत आणि इथे थोडासा ड्रायफ्रूट्स टाकलेला आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त पिस्ता आणि बदाम एवढंच वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपलं एकदम मस्त ताज्या फ्रेश मँगोजचं आम्रखंड हे तयार झालेलं आहे, करायला सोपं, खायला खूपच टेस्टी
असं हे आम्रखंडाची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कशी वाटली ही आम्रखंडाची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आता तर पाडवा येतोच आहे, गुढीपाडवा येतोय, अजून बरेच सण आहेत। नेहमी आम्रखंड तुम्ही करू शकता, कधी पण काही गोड गोष्ट असेल त्यावेळेला, तर गोड काय खायचं असेल अशी आम्रखंडाची तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि अजून रोहीज किचन 22ला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आता येणाऱ्या प्रत्येक सणासाठी। आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमची कशी बनली ती। थँक्यू। परत एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू।